आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा. अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गासमोर वाढते लग्न खर्चाचे ओझे मोठे आव्हान ठरत असताना बागलाण तालुक्यातील वटार येथील प्रगतिशील शेतकरी व माजी सरपंच प्रशांत बागुल यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत साधेपणाने लावून देत समाजासमोर अनुकरणीय आदर्श ठेवला आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. बागुल यांचे चिरंजीव शुभम IT अभियंता पुणे याचा विवाह साक्री तालुक्यातील खुडाणे येथील वर्षा गवळे BSc ॲग्री बँक कर्मचारी हिच्याशी निश्चित झाला होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साक्री येथे साधा समारंभ आयोजित करण्यात आला. याच वेळी चर्चा करून साखरपुड्याबरोबरच थेट विवाह सोहळाही पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कोणताही दिखावा न करता विवाह संपन्न झाला. विशेष म्हणजे आर्थिक परिस्थिती सक्षम असतानाही बागुल कुटुंबाने पारंपरिक दिखाऊ खर्च, मानपान, वैदिक विधी आणि बडेजावाला पूर्णतः फाटा देत सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. महात्मा फुले यांच्या विचारांशी निष्ठा ठेवत हा संपूर्ण सोहळा एका दिवसात साधेपणाने पार पडला. विवाहानंतर नवदाम्पत्याने येथील अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजन देऊन सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमामुळे या विवाहाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढते उत्पादन खर्च आणि शासकीय धोरणांतील अनिश्चितता यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत केवळ प्रतिष्ठेच्या नावाखाली कर्ज काढून लाखो रुपयांची उधळपट्टी करणारे विवाह समारंभ अनेक कुटुंबांना आर्थिक संकटात लोटत आहेत. या पार्श्वभूमीवर बागुल कुटुंबाने घेतलेली भूमिका ही काळाची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे. साधेपणा, सामाजिक जाणीव आणि अनावश्यक खर्चाला नकार देत केलेला हा विवाह इतर शेतकरी कुटुंबांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरू शकतो. दिखाव्यापेक्षा विचार मोठा हा संदेश देणाऱ्या या विवाहातून शेतकरी समाजाने प्रेरणा घेतल्यास आर्थिक स्थैर्य साधण्यास मोठी मदत होईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. माझ्या मुलाचा साखरपुड्यासाठी आम्ही साक्री येतोय. खुडाण्याची मुलगी पांडुरंग कौतिक गवळी खुडाण्याची मुलगी होती. ती BSc ॲग्री झालेला आहे. माझा मुलगा IT इंजिनियर आहे, पुण्याला जॉब करतो. मुलगी मालेगावला महिंद्रा कोटकमध्ये असताना आम्ही साखरपुड्यासाठी जात असताना की आमच्यामध्ये मित्रांमध्ये किंवा सर्व नातेवाईक संबंधामध्ये विषय झाला की आपण एवढ्या मंडळीमध्ये शॉर्टकट कुठंतरी अनावश्यक जो खर्च आहे तो खर्च कमी करण्यासाठी आपण लगेच इथे लग्न केलं चालेल का. मग सर्वांनी नवरदेववाल्यांनी नवरी सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन आम्ही फैसला घेतला. पण आम्हाला एक होतं की सत्यशोधक पद्धत, महात्मा फुले यांनी जे सत्यशोधक पद्धतीने विवाह चालू केला. ह्या पद्धतीने आपण म्हणतो नुसतं महात्मा फुले किंवा त्यांनी शिक्षण केलं, सावित्रीबाईंनी शिक्षण क्षेत्रात केलं, त्यांनी हे केलं, बोलके म्हणजे काम न करता काहीतरी करून दाखवा असं म्हणून सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने आम्ही विवाह नाही केला. अनावश्यक आम्ही वाजंत्री लावलं नाही. अजून दुसरं हळदीचा खर्च, मेहंदीचा खर्च, अफाट खर्च जुगारून एकाच दिवसात साखरपुड्यामध्येच आम्ही विवाह केला आणि सर्व लोकांनी त्यांचं कौतुक पण केलं आहे. आम्हाला पण वाटतं की समाजाने कुठंतरी अनावश्यक जो खर्च आहे तो कमी करायला पाहिजे. याच्यानंतर आम्ही आज जवळपास 6 तारखेला अपंग सटाणा येथे लहान मुलांसाठी, अपंग मुलांसाठी जेवणाचा छोटा कार्यक्रम ठेवला आहे. की आम्हाला वाटलं की ठीक आहे, जे मोठे लोक आहे की आपल्यासारखे आहे ज्यांना सर्वांना मिळतं, पण अपंग मुलांसाठी आपण का नाही करू नये, थोडासा काही का होईना आपला छोटा वाटा का होईना. आज नववधू आणि यांना घेऊन माझ्या परिवाराला घेऊन इथं आलो आहे आणि इथं लहान मुलांना, अपंग मुलांना जेवणाचं खाऊन केलं आहे. प्रत्येक व्यक्तीने असं काहीतरी पैशाचं, आता सध्या इथं शेतकऱ्यांचं तर फार अफाट संकट आहे की गारपीट असो की शेतीमालाला भाव असो की अतोनात नुकसान होऊन सुद्धा लोकांनी काहीतरी याचा बोध घ्यावा असं मला तर वैयक्तिक वाटतं की
कमी खर्चामध्ये आपलं लग्न मुलांचं कसं लागेल, तो पैसा कुठंतरी चांगल्या ठिकाणी वापरावा अशी माझ्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा.